भाजपला 80हून जास्त जागा मिळणार असा अंदाज एक्झिट पोलनं वर्तवलेला आहे। तसंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 25हून अधिक जागा मिळतील असा अंदाजही वर्तवण्यात आलाय। एक्झिट पोलच्या अंदाजानुसार राज्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय। काँग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरण्याची शक्यता आहे। मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजप क्रमांक 1चा तर काँग्रेस क्रमांक 2चा पक्ष असेल असा अंदाज आहे। काँग्रेसला 50हून अधिक जागा मिळण्याची शक्यता आहे। कोकणामध्ये एकूण 39 जागा आहेत। एक्झिट पोलनुसार कोकणामध्ये महाविकास आघाडीला 14 ते 15 जागा मिळतील, तर कोकणामध्ये महायुतीला 23 जागा मिळतील असा अंदाज बांधण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची मुसंडी पाहायला मिळते। महाविकास आघाडीला 37 ते 42 जागा मिळण्याची शक्यता आहे, तर महायुतीला 28 ते 33 जागा मिळण्याचा अंदाज झी 24 तासच्या AI एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आलाय। मराठवाड्यामध्ये जरांगे फॅक्टरचा परिणाम असेल असा अंदाज सुद्धा बांधण्यात आलाय। याचा महायुतीला फटका आणि महाविकास आघाडीला फायदा होण्याचा अंदाज आहे। झिनियाच्या सर्व्हेतून मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीला फायदा होईल असा अंदाज वर्तवण्यात आलाय। मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडीला 24 ते 29 जागा तर महायुतीला 16 ते 21 जागा मिळण्याचा अंदाज झी 24 तासच्या AI एक्झिट पोलनं वर्तवलाय आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये महायुतीला मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा फटका बसण्याची शक्यता आहे। झी 24 तासच्या AI एक्झिट पोलनुसार विदर्भामध्ये महायुतीला 32 ते 37 जागा मिळणार असा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर महाविकास आघाडीला 24 ते 29 जागा मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। लोकसभेतील पिछेहाटीनंतर विदर्भामध्ये महायुतीचं कमबॅक पाहायला मिळते तशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी निवडणूक आयोगानं केलेल्या प्रयत्नांना फारसा प्रतिसाद मिळालेला नाही। पालघरमध्ये 60% इतकं मतदान झालंय, तर ठाण्यामध्ये 56% मतदान झालंय, मात्र मुंबई शहरामध्ये केवळ 50.73% इतकं मतदान झालंय। पुणे जिल्ह्यामध्ये 61% मतदान झालेलं आहे। यावेळी पुण्यातल्या मतदानाचा टक्का वाढलेला आहे। सर्वाधिक मतदान हे इंदापुरात झालंय। हडपसर आणि शिवाजीनगरमध्ये कमी मतदान झालंय। हडपसरमध्ये 50% तर शिवाजीनगरमध्ये 50.90% इतकं मतदान झालंय। ठाणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात एकूण 56.5% मतदान झालंय। ठाणे जिल्ह्यात एकूण 18 विधानसभा मतदारसंघ असून या सर्व मतदारसंघातून 56.5% मतदान पार पडलं। जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे। रायगडमधील विधानसभेच्या 7 जागांसाठी 68.80% इतकं मतदान झालंय। 17,12,387 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला। यामध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांचं सरासरी प्रमाण अधिक असल्याचं पाहायला मिळालं। कोल्हापुरातील 10 विधानसभा मतदारसंघात 76.25% मतदान झालंय। 3,452 मतदान केंद्रांवर मतदान पार पडलं, तर सर्वाधिक मतदान करवीर विधानसभा मतदारसंघात पार पडलं। छत्रपती संभाजीनगरात 68.89% इतकं मतदान झालंय। सिल्लोडमध्ये सर्वाधिक 80% मतदान झालंय, तर औरंगाबाद मध्य मतदारसंघामध्ये सर्वात कमी 59.53% इतकं मतदान झालंय। जालना जिल्ह्यामध्ये 72.30% मतदान झालंय। लोकसभेच्या तुलनेमध्ये विधानसभेला जालन्यामध्ये मतदानाचा आकडा सुधारलाय। परतूरमध्ये 69.4, घनसावंगीमध्ये 77.6% मतदान झालंय। यवतमाळमधील 7 विधानसभा मतदारसंघांमध्ये सरासरी 69.2% मतदान झालंय। यामध्ये सर्वाधिक मतदान वणी विधानसभेमध्ये झालेलं आहे, तर वणीमध्ये मतदानाची टक्केवारी 74.82 इतकी आहे। अकोला जिल्ह्यामध्ये 64.5% इतकं मतदान झालंय। 5 विधानसभा मतदारसंघासाठी शांततेमध्ये मतदान पार पडलं। अकोटमध्ये 68.17% इतकं मतदान झालंय, तर बाळापूरमध्ये 70% मतदान झालंय। मूर्तिजापूरमध्ये 66.24% मतदान झालंय। गेल्या निवडणुकीपेक्षा यावेळी मतदानाची टक्केवारी वाढली आहे। निवडणूक आयोगानं मतदान केंद्रांची संख्या वाढवल्यामुळे मतदानासाठी मतदारांच्या रांगा कमी असल्याचं पाहायला मिळालं।
तसंच काही भागांमध्ये मतदानासाठी निरुत्साह सुद्धा पाहायला मिळाला. मुंबईच्या आग्रीपाडा, नागपाडा, चांदिवली, जोगेश्वरी या ठिकाणी मुस्लिम बहुल विभागांमध्ये मतदानाचा जोर कमी होता. इंदापूर तालुक्यातील शिरसटवाडीमधील मतदान केंद्रामध्ये शिरून आमदार दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना दादागिरी केली असा आरोप करण्यात आलेला आहे. या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. शिरसटवाडी इथल्या मतदान केंद्रावरील राड्या प्रकरणी दत्ता भरणे यांनी प्रतिक्रिया दिली. मतदान केंद्रावर तुतारी आणि रामकृष्ण हरी या टोप्या घालून कार्यकर्ते बसलेले दिसले आणि त्यामुळे मी अधिकाऱ्यांवर चिडलो असं स्पष्टीकरण भरणे यांनी व्हिडिओ करून दिले. कोल्हापुरात राजेश क्षीरसागर आणि सतेज पाटील समर्थकांमध्ये बाचाबाची झाली. टेमलाईवाडी उड्डाणपूल या ठिकाणी ही घटना घडली. राजेश क्षीरसागर मतदान केंद्रावर जात असताना हा प्रकार घडला. यावेळी क्षीरसागर यांच्या अंगरक्षकाशीही वाद झाला. बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघातील बेदरवाडी गावामध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी झाली. भाजपचे उमेदवार सुरेश धस समर्थक आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार मेहबूब शेख यांच्या समर्थकांमध्ये हा प्रकार घडला. सुरेश धस समर्थकांना मेहबूब शेख यांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा दावा करण्यात आला. सोलापूरच्या सांगोल्यामधील नाझरे मतदान केंद्रावर राडा झाला. नाझरे इथल्या मतदान केंद्रावर शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते भिडले. शाब्दिक बाचाबाची होऊन त्यांच्यामध्ये राडा झाला. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये दगडफेकीची घटना घडली. शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. 2 गटातील वाद सोडवायला गेलेल्या जमावाकडून बोरणारे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. मुंबईतील सायन कोळीवाडा मतदारसंघामध्ये पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे पोलिसांशी भिडले. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मतदारांवर प्रभाव टाकल्याचा आरोप भाजपने केला.